मंडळींनो 2 दिवस पाऊस दिवस रात वत्ता व ह्या पावसात काही बाहेर जाऊची वस्ती नाही. तर ह्या पावसात भिजनच घसो जाम झालो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पडले नाही. तर सकाळी उठान करंजो खायत होते, पप्पानी काल भजनातून आणलेले खाले वगैरे आणि बाहेर बसलेलं आहे. तेवढ्यात काकी म्हणक लागली वायवाच पाणी काढून दे, कारण तिका घासूची होती देवाची भांडी. तिका पाणी काढून देता देता बाजूक दिसले माका काकडे. तर आता मिशन होता काकडे चोरायचे. तर मंडळींनो गणपतीत काकडे चोरणं ह्या काही लय मोठा पाप नाही, कारण गणूबाप्पा छोटे छोटे चुका पोटात घेता. तर सगळ्या डुरावेला गँका एकत्र केले आणि काकाच्या पाटला दराक शिरलाव. पोरांका आधीच सांगितलंय की चुकान तडाक्यात गावलं असतं दिदीचं नाव सांगाल मोकळी हवा, कारण दिदी कोणाक भियत नाही. कारण दिदीचो दादा जो हा त्यांनी काल लोकांची शेळी चोरल्या नाहीत, त्याच्यामुळे दादा जर शेळी चोरू शकता तर मी 4 काकडे चोरूच शकते. तर मस्तपैकी सगळ्यांका एक एक 2 2 काकडे गावले. तशी थैसून जी कल्टी मारलाव जाऊन पोहोचलाव ज्याचे काकडे होते त्याच्याच घरात. आता त्याका खय माहिती कोणच्या घेऊन इलाव. मस्त पटापटा सगळे काकडे कापलंय नाही, 2च कापलंय. मीठ बीठ त्यांना मस्तपैकी शिवारले आणि सगळ्या पोरांगा घेऊन मस्तपैकी खालाव. आणि मंडळींनो अशा प्रकारे दुपार सपलेनी रात्री होता आबादाचा भजन. मस्त भजन बिजन झाला आणि हकडी हिंका खाव कुती उसळ पाव. तर काका कॉफी वतीतच होतो, तर म्हटलं वाईटशी चव घेऊन बघूया. कॉफी वगैरे खालंय. जशी मंडळी गेली तशी आम्ही हकडी खाऊन घेतला. आणि आता तयारी असा मंडळींनो चणे भाजूची, कारण उद्या असा बेत करंजांचो. तर मस्तपैकी करंजो करूच्या असत. तर मंडळींनो तसं काय माझं कामाचो काडियाचो उपयोग नाही, पण आपला खारीचो वाटो म्हणून ते वाईटशे चणे भाजले आणि बाहेर गणूबाप्पाशी गप्पा मारत एकटाच बसलेले. म्हणून हे दिवस किती पटापट जातात ना. उद्या 11 दिवस झाले ना की ह्या दिवसांची आणि बाप्पाची जाम आठवण येतली हो.